केळ्याचे चिप्स बनवणार आहोत आणि जी केळी ज्याच्या आम्ही चिप्स बनवणार आहोत तर ते आमची गावची केळी आहेत. आता मी केळ्याचे चिप्स बनवणार आहोत, तर चला आपण केळी आणायला जाऊया. हा केळ्याचा घड आहे, ह्याची आता आम्ही वेफर्स बनवणार आहोत जे आपण मार्केटमध्ये बघतो येल्लो कलरचे बनाना चिप्स. तर ते आता आम्ही तयार करणार आहोत. तर चला आमच्यासोबत, ह्याला आम्ही तोडणार आहोत आता आणि घेऊन जाणार आहोत चिप्स तयार करायला. होय, अरे पण तू तोडायचं आहे ना. हा मी केळ्यांचा घड आता तोडून आणलेला आहे. आता याचे आम्ही सर्वांचे चिप्स बनवणार आहोत. ही चिप्स साठीच केळी आहे, स्पेशली ही चिप्स बनवण्यासाठीच वापरली जातात. तर चला आपण आता चिप्स कसे बनवतात ते बघूया. येतात का माझे अशी का राहत वरती. हे आम्ही केळी आता घेऊन चाललेलो आहेत घरात आणि त्याच्यासाठी आम्ही केळी घेतलेली आहे. ही केळी तुम्हाला काळी दिसत असली तरी ती आतून कच्ची आणि खूप चांगली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही 1 लिटर ऑइल घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. हे केळी सोलल्यानंतर ती पाण्यात भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि हे मिठाचं आणि हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण आधी कढईमध्ये तेल तापायला ठेवूया. हा, आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि हे तापायला ठेवणार आणि एकीकडे मी केळी एक फ्राय करण्यासाठी त्यांनी सालं काढून घेणार आहे. पण एवढं अर्धा लिटरच्या पेक्षा जास्त तेल तापायला ठेवलेलं आहे. हे कडक तापून द्यायचं. त्यानंतर आपण ह्याच्यात आता चिप्स सोडणार आहोत. असं आता कट करून घेणार सोलण्यासाठी. तर तुम्हाला मी दाखवते कसं कट करून घ्यायचं. हे जे मेन कोणे आहेत ना त्याला आपण त्याचं काट मारून घ्यायचं. हे काढून घ्यायचं, हे काढून घ्यायचं.
काढून ठेवतोय. बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय. ह्याच्यामध्ये आम्ही हे थोडे वेगळ्या प्रकारचे करणार आहोत, त्याच्यामुळे ते येलो कलर दिसत नाही तुम्हाला. ह्याच्यावरती आम्ही आता मसाला टाकणार आहोत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हे आम्ही दुसरं वेफरसाठी टाकतोय. आम्ही एक्सपेरिमेंट माणसं आहोत, त्याच्यामुळे जर तुम्ही समजून घ्या. गरम होतं इकडे, गावाला गरमी पण वाढलेली आहे. आमच्याकडे आता अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही जेमिनी ऑइल वापरलेलं आहे. ह्याला जेमिनी सनफ्लॉवर ऑइल वापरले. ह्याला सोयाबीन ऑइल वापरायचं नाही कारण त्याचा स्मेल येतो, आणि तुम्ही ह्या ऑइलमध्ये वापरलं तर हे खूपच छान असे बनतात. अर्धा किलोपेक्षा जास्त केळ्यांचे वेफर बनवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर आणि कुरकुरीत असे हे झालेले आहेत, मस्तच झालेले आहेत एकदम. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम बाजारात आपण घेतो ना तसे केळ्यांचे हे वेफर झालेले आहेत. चला बरं झालं गेलीत सर्व. चल वहिनी लवकर सांग कसे झालेत आमचे चिप्स. ते बघ आणले तुला 2 डबे वरून. हे तू बघ टेस्ट करून आणि तुझा हे सांग आम्हाला प्रतिक्रिया सांग कसे झाले. हे तिखटवाले मग खाल्ल्याशिवाय कसं सांगणार. छान झालेत ना. आणि ते बघ ते पिवळेवाले बनवलेले. आता तुला घेणार, थांब जरा तू. नीट खाऊन बघ. हे मेंबर आहे वेगवेगळे करणार. ते पिवळेवाले आणि ते तिखट आहे. तिखट कमी टाकला नाही काय त्याच्यात, थोडं अजून टाकायला पाहिजे होतं ना. हे पिवळे कसे झाले म्हणजे आपण बाहेर बनवतो तसे झाले. अगं नाही, हा ते भरून ठेवलेले त्याच्यात. चला आता मंडळी, दिवाळी निमित्त आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि त्या निमित्ताने आम्ही हे दिवाळीसाठी खास चिप्स बनवले. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की आमचे हे चिप्स बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली.